नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग जो आहे, यांच्या अंतर्गत जवान, जवानी वाहन चालक ही जी पदे आहेत, या पदांसाठीची जी भरती प्रक्रिया ऑक्टोबर 2024 मध्ये पूर्ण झाली होती. दारूबंदी, पोलीस भरती अंतर्गत ही भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. या भरती प्रक्रियेमध्ये पाहू शकता ऑक्टोबर 2024 नंतरनं जी पदे अजून रिक्त आहेत, तर या संदर्भातली जी आहे महत्त्वाची अपडेट जे आहे येत आहे. यामध्ये पाहू शकता जे या अगोदरचा जो आकृतिबंध देण्यात आलेला होता, आकृतिबंध पाहू शकता एकूण याच्यामध्ये जे जागा दाखवल्या जात आहेत, टोटल पाहू शकता यामध्ये 2,424 ज्या जागा आहेत, त्या दाखवल्या जात आहेत. तर यानुसार पाहू शकता आकृतिबंध जो आहे, हा आकृतिबंध जून 2024चा आहे आणि जून 2024 नंतरनं पाहू शकता यामध्ये आकृतिबंधानंतर या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 3,842 पदांचा हा आकृतिबंध दर्शवला जात आहे. पाहू शकता हा जो आकृतिबंध आहे तुम्ही इथे चेक करता यामध्ये दर्शवण्यात आलेला हा जो आकृतिबंध आहे 3,842 जागांसाठीचा, तर हा आकृतिबंध जून 2024चा आहे. तर यामध्ये पाहू शकता राज्य उत्पादन विभागातील 568 पदांकरता जवान आणि 73 पदांकरता जवान वाहन चालकसाठी नियुक्ती जी आहे ऑक्टोबर 2024 मध्ये देण्यात आलेली आहे आणि यासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत वेटिंगमधील विद्यार्थ्यांना जॉइनिंग करायला सांगितलेलं आहे. यामुळे जेवढ्या जागा आकृतिबंधात दिसत आहेत, दाखवत आहेत जून 2024च्या, तर तेवढ्या जागा सध्या अवेलेबल नाही आहेत. तर यानुसार पाहू शकता सध्याची जी प्रोसेस चालू आहे, पाहू शकता यांना जे जॉइनिंगसाठी हजर होण्यासाठीची मुदतवाढसुद्धा देण्यात आलेली आहे. म्हणजे ही पूर्ण प्रक्रिया आहे, ही होण्यासाठी वेळ लागणार आहे आणि यानंतर या भरती अंतर्गत म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत हा जो जुना आकृतिबंध आहे, यामध्ये पदनाम पाहू शकता. उपाधीक्षकसाठीच्या जागा दाखवल्या जात आहेत. क्षेत्रीय घटक, भरारी पदके आहेत, सीमा तपासणी, नाके आहेत आणि एकूण कार्यकारी याची पदे. त्यानंतर निरीक्षकसाठी दुय्यम निरीक्षक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आहे. जवान, जवानी वाहन चालक, तर या पदांसाठीचा जो आकृतिबंध, जुना आकृतिबंध आहे, यामध्ये सगळ्याच्या जागा आहेत. यातल्या अर्ध्या जागा आता पाहू शकता यामध्ये ऑक्टोबर 2024 मध्ये झालेली जी प्रोसेस आहे, भरती प्रक्रिया यामध्ये भरल्या गेलेल्या आहेत. आता यानंतरची पुढची जी प्रोसेस आहे, यासाठी सुधारित आकृतिबंध तयार करावा लागणार आहे आणि सुधारित आकृतिबंध जो आहे पाहू शकता एप्रिल-मे 2025 मध्ये येऊ शकतो आणि त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग जो आहे, यांच्या अंतर्गत दारूबंदीची पोलीस भरती प्रक्रिया आहे, यासाठी जो अर्ज आहे म्हणजेच जाहिरात आहे, ही जाहिरात येऊ शकते, अर्ज प्रक्रिया सुरू होऊ शकते. तर या संदर्भात पाहू शकता सध्या जे अपडेट फिरत आहेत, जे अपडेट येत आहेत, यामधील तथ्य महत्त्वाचं आहे, की जो दिसतोय आकृतिबंध तुम्हाला यावरचा आकृतिबंध जो आहे, यामध्ये 3,842 जागा दाखवल्या जात आहेत. तर त्या सगळ्या जागा सध्या अवेलेबल नाही आहेत. काही जागांसाठीची नियुक्ती प्रक्रिया सध्या सुरू आहे. काही जागांसाठी ऑक्टोबरमध्येच नियुक्ती प्रक्रिया 673 जागांसाठी देण्यात आलेली आहे. तर बाकीच्या जागांसाठीची जी प्रोसेस आहे, यासाठी पुन्हा एकदा सुधारित आकृतिबंध तयार करून यानंतरची जी जाहिरात आहे, ती दिली जाऊ शकते. तर यानुसार पाहू शकता आता सांगितलं जात आहे, की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारूबंदी पोलीस भरतीसाठी लवकर जाहिरात येऊ शकते. तर पाहू शकता खूप वेळ लागू शकतो. सध्या तरी याच्यामध्ये नवीन अपडेटनुसार जी नियुक्ती आहे, नियुक्ती प्रक्रिया चालू आहे. पाहू शकता यामध्ये सध्या यामध्ये तुम्ही पाहू शकता अधिकृत जी वेबसाईट आहे, नियुक्ती केलेले आदेश जे आहेत, नियुक्तीचे आदेश जवान वाहन चालक या पदासाठीचे हे पाहू शकता. हे ऑक्टोबरचे आहेत, 14 ऑक्टोबरचे. तर यानंतर ही जी प्रोसेस आहे पूर्ण होत आहे. यामध्ये पाहू शकता ज्यांना ही जी पद आहे, यामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे, 26 डिसेंबरचं आहे. तर ही प्रोसेस, ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पुढची जी प्रक्रिया आहे, यासाठी अपडेट येऊ शकत नाही. म्हणजेच पाहू शकता महत्त्वाचं म्हणजे जो आकृतिबंध आहे, पुन्हा तयार करणं आवश्यक आहे. हा जो आकृतिबंध जून 2024चा आहे, तो पुन्हा नवीन तयार होणं आवश्यक आहे. तो एप्रिल-मे 2025 मध्ये होऊ शकतो आणि त्यानंतर ज्या सुधारित ज्या आकृतिबंधानुसार ज्या रिक्त जागा असतील, त्यासाठी जाहिरात येऊ शकते. तर आता सध्या सांगितलं जात आहे, त्या पद्धतीने लवकर जाहिरात येण्याची शक्यता खूपच कमी आहे. आता सध्या जे सांगितलं जात आहे, यामध्ये खूप चुकीच्या पद्धतीने जी माहिती दिली जात आहे. लवकरच याबद्दलचे अपडेट जे आहे, अधिकृत
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जारी केली जाईल. या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.